मध्य रेल्वेने पुन्हा एकदा 72 तासाचा मेगा ब्लॉक घेतलेला आहे। आपण पाहू शकतो ठाणा स्टेशनच्या परिसरात ठाणे ते दिवा दरम्यान 5व्या-6व्या मार्गिकेचं काम मोठ्या प्रमाणात युद्धपातळीवर सुरू आहे आणि या ठिकाणी मध्य रेल्वेच्या आणि मुंबई रिअल विकास कॉर्पोरेशनच्या वतीने हा 72 तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। या मेगा ब्लॉकमध्ये बघायला गेलं तर रूळ जोडणे, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, कट आणि कनेक्शन अशा प्रकारची सर्व कामं या पायाभूत सुविधा या ठिकाणी होणार आहे। या 5व्या-6व्या मार्गिकेच्या कामासाठी मागे देखील 18, 24 आणि 36 तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता। यंदा मात्र आज 5, 6 आणि 7 तारखेपर्यंत हा 3 दिवसीय मेगा ब्लॉक असणार आहे, जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामगार काम करताना दिसत आहे। मध्यरात्रीपासूनच हा मेगा ब्लॉक सुरू झालेला आहे। त्यामुळे 7 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे। त्यामध्ये 5व्या-6व्या मार्गिकेचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि भविष्यात बघायला तर या 5व्या-6व्याच्या कामामुळे येणाऱ्या वेळापत्रकात देखील बदल होऊ शकतो। त्यासाठी या कामामुळे मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे ठाणे ते दिवा दरम्यान नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी 205 बसच्या फेऱ्या ठाणे महानगरपालिकेकडून पुरवण्यात आलेल्या आहे आणि या ठिकाणी जलद मार्गावरच्या सर्व गाड्या ज्या आहेत त्या रद्द केल्या असून स्लो ट्रॅकवरती ज्या गाड्या धावणार आहेत त्यामुळे 100हून अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या तर 350 लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत 3 दिवसामध्ये। तर लांब पल्ल्याच्या गाड्या ह्या स्लो ट्रॅकवरती धावणार आहे, मात्र ठाणा स्टेशनला थांबणार नाही आहे। तर विशेषतः कोकणात जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या पनवेलवरून सुटणार आहे। त्यामुळे नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे, तशा सूचना देखील रेल्वेकडून करण्यात आल्या आहे। त्यामुळे हा 3 दिवसीय 72 तासाचा मेगा ब्लॉक असल्याकारणास्तव 5व्या-6व्या मार्गिकेचं काम युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। तर या 5व्या-6व्याच्या मार्गिकेच्या कामानंतर भविष्यात वेळापत्रकात देखील बदल होणार आहे। त्यामुळे आदिलसह गणेश सोराट, TV9 मराठी, ठाणे।